लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे, धक्कादायक बातमी सुद्धा समोर येत आहे। लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचा हप्ता सुद्धा मिळणार आहे आणि याचमध्ये काही लाडक्या बहिणीला एकही रुपया मिळणार नाही। या संदर्भात आपण दोन्ही संदर्भात सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमक्या कोणत्या लाडकीला 2100 रुपयाचा 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीला एकही रुपया मिळणार नाही, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या YouTube चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, ज्या पद्धतीने लाडक्या बहिणीला, मैत्रिणीला, आपल्या लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचा हप्ता यापूर्वी म्हणजे 1500 रुपयाचा हप्ता देण्यात आला होता। आतापर्यंत आपल्याला 7500 रुपये परत 1500 रुपये अशा पद्धतीच्या हप्त्याचं वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु आता लाडक्या बहिणी यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत, त्यांनी त्या कारवाईला सुद्धा वेग आलेला आहे। आता ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या घरातील कुटुंबाकडे 4 व्हीलर वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून, तर असे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणीकडे, ज्या कुटुंबात 5 एकराच्या वरती जमीन आहे, ती लाडक्या बहिणी सुद्धा यामध्ये नापात्र केल्या जाणार आहेत। त्याही लाडक्या बहिणीला पैसे मिळणार नाहीत। त्याचबरोबर 2.5 एकराच्या आतलं जर जमीन असेल, 2.5 एकराच्या आत जर जमीन असेल तर 5 एकराच्या आत जर जमीन असेल तर या लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचा हप्ता हा दिला जाणार आहे। त्याचबरोबर आपल्याकडे ट्रॅक्टर असेल, 4 व्हीलर जर नसेल तर आपल्याला सुद्धा 2100 रुपयाचा हप्ता हा दिला जाणार आहे। त्याचबरोबर तिसरी जी अट आहे ती टॅक्स इन्कम जर आपण भरत असाल तर आपल्याला टॅक्स इन्कमच्या माध्यमातून जे भरणा करतात त्या सर्व लाडक्या बहिणी यामध्ये नापात्र केल्या जाणार आहे। आणि जर आपण टॅक्स इन्कम भरत नसाल तर नक्कीच आपल्याला लाडक्या बहिणीचा 2100 रुपयाचा हप्ता हा दिला जाणार आहे। त्याचबरोबर ज्यावर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून निराधारची पगार असेल, त्याचबरोबर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून काही मानधन असेल, सरकारी योजनेचं 1500 पेक्षा जास्तचं मानधन असेल तर या लाडक्या बहिणी सुद्धा यामध्ये नापात्र केल्या जाणार आहे। त्याही लाडक्या बहिणीला एकही रुपया मिळणार नाही। आता ज्या पद्धतीने विधवा महिला असतील, एखाद्या निराधार महिला असतील, त्याचबरोबर योजनेतून काही फायदा घेत असतील तर त्या लाडक्या बहिणीला एकही रुपया मिळणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणीला या योजनेत कोणत्याही प्रकारची अटी नियमात ज्या बसत नाहीत त्या मात्र लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत 2100 रुपया। त्याचं वितरण सुद्धा लवकरच केलं जाणार आहे। परंतु सध्याच्या 15 हप्त्याचं सुद्धा 1500 रुपयाच्या हप्त्याचं सुद्धा लवकरच वितरण केलं जाणार आहे आणि याच महिन्यात ते 1500 रुपये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा केले जाणार आहे। ज्या पद्धतीने नियम अटी येतात त्या नियम अटीमध्ये जर आपण बसणार असाल तर आपल्याला पैसेही मिळणार आहेत आणि लाटीच्या बाहेर जर आपण गेलो, नियमाच्या जर बाहेर गेलो तर मात्र या लाडक्या बहिणीला एकही रुपया मिळणार नाही। अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता। नक्कीच आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।